किती विलक्षण घडामोडींनी भरलेला दिवस. स्नेहा स्वतःशी विचार करत होती. सकाळी सदाशिवला तार केल्या क्षणापासून या क्षणापर्यंत तिला क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. धावपळ चालली होती. अर्थात जे जे घडलं होतं ते सर्व चांगलं होतं. विलक्षण योगायोग होते. विरहानंतरच्या भेटी होत्या. आनंदाचे क्षण होते. संध्याकाळी सुरेखा परत आल्यावर अर्थात तिला ती चांगली बातमी कळली. मग अभिनंदनं झाली. स्नेहा नको नको म्हणत असतानाही सुरेखाने जेवताना गोड पदार्थ केलाच. जेवणही रेंगाळत झालं आणि आता ती खोलीत येऊन कॉटवर विसावली होती. कोणीही येण्याची अपेक्षा नव्हती. तेव्हा दारावर टकटक झाली. तेव्हा तिला जरा नवलच वाटलं आणि ती आतूनच विचारते, कोण आहे? तर बाहेरून उत्तर, मी सारंग. सारंग? तिने घाईघाईने दार उघडलं. आताच्या वेळी तिने नवलाने विचारलं, कामावरून आलो तर हे तुमचे बंधुराज सदाशिवराव घरी हजर? काय राजा माणूस आहे, आत तर याल की नाही? दारातूनच काय बोलता? आत नको, बाहेर चल ना, एखादी चक्कर मारूया. घरी बसवेनाच बघ. वाटलं तुझी गाठ घ्यायलाच हवी. चलते ना? एक पातळसर शाल खांद्याभोवती लपेटून ती तयार झाली. खोलीला कुलूप लावल्यावर ती म्हणाली, मी सुरेखाला सांगून येते. तिला कल्पना असली म्हणजे ती विनाकारण काळजी करायची नाही. रस्त्यावरची रहदारी जरा कमी झाली होती. फक्त मोठ्या मोठ्या हमरस्त्यांवरूनच प्रकाशाचा लखलखाट होता. या अनोख्या वेळच्या रात्रप्रवासाला एक वेगळीच मिती होती. मन समाधानाने कसं काठोकाठ भरलं होतं. मनाची अवस्था विलक्षण होती. भूतकाळाबद्दल आता खंत नव्हती. भविष्याबद्दल मनात चिंता नव्हती. वेड्यावाकड्या अवघड वर्णांचा घाट संपला होता. आता समोर सरळ राजमार्ग होता. सारंगबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेऊन तिने वसुधाची जागा पूर्णांशाने घेतली होती. मनात एक विलक्षण विचार आला. या कृत्याचे पडसाद त्या जगात उमटतात का? सारंग, तुमच्या इमारतीपाशी गाडी न्या. आता घरी जायचं? वर येणार आहेस? नाही, नुसती तिथे गाडी घ्या. मधल्या वळणावर वळवून त्याने गाडी इमारतीपाशी आणली. स्नेहा उतरली. तशी गाडी स्टँडला लावून सारंगही खाली उतरला. मागे जाऊया का? मागे? आता? 1 मिनिटभर प्लीज. अच्छा चल. बाहेरच्या जाळीच्या गेटमधून ते आत आले. मधल्या बोळातून मागे आले. मागचा दरवाजा सारंगने उघडला. स्नेहाने बाहेर पाऊल टाकलं. तिने डोळे मिटलेले होते. आसपास शांत नीरव अंधारी रात्र पसरली होती. कोलाहल कमी कमी होत होता. तिला समजलं होतं प्रत्यक्षात काहीही होत नाही आहे. तिच्या मनाच्या जाणीवा बदलत आहेत. ती 2 जगांच्या सीमारेषेवर उभी होती. धडधडत्या काळजाने तिने डोळे उघडले. तिला जी शंका आली होती आणि तिच्या मनात जी आशा होती तीच खरी होती. समोर तिचा वाडा होता. ओसरीतला दिवा लागलेला होता आणि ओसरीत चौघंही होते. अरविंदा होता. त्याच्या शेजारी स्नेहा होती आणि एका बाजूस बेबी होती. दुसऱ्या बाजूस मुन्ना होता. तिचा ऊर भरून आला होता. तिला माहीत होतं हे दृश्य पुन्हा दिसणार नाही आहे. ती ते मनात साठवून घेत होती. पण ओसरीवरच्या स्नेहाची नजर तिच्याकडे वळली आणि तिच्यावर खिळली. वास्तविक ती उजेडात होती आणि आपण अंधारात आहोत. स्नेहाला वाटलं तिला कसं दिसत असणार, पण तिला दिसत होतं. तिने एक हात हवेत उंच केला. पंजा हलवून सर्व काही ठीकठाक आहे अशी खूण केली आणि मग हवेत हलकेच हात हलवून तिचा निरोप घेतला. समोरचा देखावा
हळूहळू अस्पष्ट होत होत शेवटी दिसेनासा झाला, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. डोळे मिटून तिने मान खाली केली. तिच्या खांद्याला हलकेच स्पर्श झाला. सारंग, तो तिच्या मागेच उभा होता. मी पाहिलं स्नेहा, तो हलकेच म्हणाला. मग दोन्ही हात तिच्या दोन्ही खांद्यांवर ठेवत तो म्हणाला, तुझ्या शब्दांवर मी कधीच शंका घेतली नव्हती. तुझ्यासाठी तो भूतकाळ अगदी खरा होता, पण आता मलाही ते दिसलं. काय? तिने हलकेच विचारलं. तिकडे ती स्नेहा आहे आणि ती सुखात आहे. सारंगला बिलगून स्नेहा स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. काहीतरी विलक्षण मौल्यवान हरवल्याची हुरहुर होती. काहीतरी तितकंच अमूल्य हातात आल्याची, सर्व शरीरावर रोमांच उठवणारी, श्वास छातीत रुकवणारी तीक्ष्ण जाणीव होती. हो, ती हलकेच म्हणाली, ती तिकडे सुखी आहे आणि सारंग, मीही इकडे सुखी होणार आहे. या ठिकाणी नारायण धारप यांची ग्रहण ही कादंबरी समाप्त.